जैनेंद्रांनो बघा आपण आज TCS पॅटर्ननुसार समाज कल्याण विभाग पद भरती 2024 साठी गणित व बुद्धिमत्तेचे जे आहे आपण लेखीसाठी प्रश्नपत्रिकाचा अभ्यासत आहोत। पहा महत्त्वाचं म्हणजे ही प्रश्नपत्रिका आपलं कोणत्या पदासाठी असणार आहे तर गृहपाल पुरुष व महिला या पदासाठी आहे। बघा खूपच व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि खूपच महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। त्यामुळे एकदा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब तुम्ही करून घ्या। बघा पहिला प्रश्न काय आहे, एका सांकेतिक भाषेत मॅन बरोबर 28 नेट बरोबर 39 तर रेंट बरोबर काय असा प्रश्न आहे। तर बघा इथं लॉजिक काय लावलेलं आहे, तर एका सांकेतिक भाषेमध्ये मॅन बरोबर 28 नेट बरोबर 39 तर रेंट बरोबर काय आहे। तर बघा इथं मॅन बरोबर 28 आणि नेट बरोबर 39 कसं आले पहिलं MAN। तर बघा या सर्वांचे बेरीज करून घेतलेले आहे, ते M + A + N असं आहे। तर बघा M कितव्या क्रमांकावर आहे इथं 13व्या म्हणून 13 घ्या प्लस A पहिल्या क्रमांकावर प्लस N कितवे आहे 14। तर बघा 14 दोन्ही किती झाले 28 कारण हे 13 ने 1 14 आणि हे 14 झाले किती 28 बरोबर किती मॅन बरोबर 28 तर नेट सुद्धा असंच असणार आहे। तुम्ही करून बघा एक बार। तर आपण डायरेक्ट आता वेळ न लावता रेंट काढून घेऊ। तर बघा RE + NT। तर बघा R कितव्या क्रमांकावर आहे तर बघून घ्या एक बार R 18व्या आहे म्हणून 18व्या घ्या प्लस E कितव्या आहे तर 5व्या क्रमांकावर आहे E। मग N बघा N 14व्या आहे म्हणून 14 आणि प्लस T बघा आता T 20व्या क्रमांकावर आहे। तर बघा या जर तुम्ही सर्वांचे बेरीज केलं तर येणार किती 57। एकदा बेरीज करून बघा येऊन जाईल 57 म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर किती असणार आहे पर्याय क्रमांक 54 असणार आहे इथे 54। तर बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर 54 नाही 57च आहे 57। इथे टायपिंग मिस्टेकने जे आहे 54 म्हणून बघा आता आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 57 लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा अशाच प्रकारचे ते आपल्या चॅनलवर दररोज शॉर्ट ट्रिक्स जे आहे अभ्यासल्या जातात, त्यामुळे आपल्या चॅनलला आताच सबस्क्राइब तुम्ही करून घ्या। बघा दुसरा प्रश्न, तर बघा प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी खालील कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे। तर बघा प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तर बघा काय आहे 2 8 26 80। तर या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तर बघा इथं लॉजिक काय झालेलं आहे बघा सरळ इथं 2 आहे तर बघा आता 2 तर इथं 2 आहे इथं 8 आहे 26 आहे आणि इथं 80 आहे आणि इथं आहे काय प्रश्नचिन्ह। तर इथं लॉजिक आहे बघा 2 ची बघा 2 ला सरळ 3 ने गुणला आहे 2 ला 3 ने गुणून इथं प्लस 2 केलं आहे बघा 2 × 6 आणि 2 किती झाले 8। बघा आता इथं परत 8 ला जे आहे 3 ने गुणलेलं आहे गुणिले 3 + 2 केलं आहे 8 × 24 आणि 2 किती झाले 26। असंच 26 गुणिले 3 जर केलं झाले किती 26 × 78 आणि प्लस जर 2 केलं झाले किती 80। असंच आता आपल्याला इथं काढायचं आहे। तर बघा 26 8 सरळ आता 80 ला काय आपण गुणून घेऊ ना, त्यामुळे बघा सरळ 8 × किती 24 घ्या प्लस जर 2 केलं आता समजा हे 1 240 + 2 जर केलं तर झाले किती 242 म्हणजेच बघा पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 242। आता बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे बघा, तर बघा काय आहे प्रश्न OIACU यातील गटात न बसणारा शब्द खालीलपैकी कोणता ओळखा। तर बघा OIACU यातील जे आहे गटात न बसणारा शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर बघा यामध्ये जे आहे गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक C आहे। कारण बघा AEIOU जे आहेत इंग्रजी मधले स्वर आहेत आणि जे C आहे हे इंग्रजी वर्णमालेतलं व्यंजन आहे, त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल C असणार आहे। बघा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर जे आहेत GK GS ची प्लेलिस्ट अवेलेबल आहे आणि मराठी व्याकरणची सुद्धा प्लेलिस्ट अवेलेबल आहे, ते सुद्धा पाहून घ्या। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी जे आहे आपल्या चॅनलवर जेवढे काही आतापर्यंत व्हिडिओ अपलोडेड आहेत त्या अपलोडेड व्हिडिओंची PDF फाईल बनवून प्रोव्हाइड करत आहोत आम्ही तुम्हाला। बघा
ही PDF फाईल जी आहे फक्त तुम्हाला 20 रुपयाला मिळणार आहे, फक्त 20 रुपये. बघा 20 रुपयामध्ये मिळणार आहे. त्यामुळे बघा जर कोणाला पाहिजे असेल तर 74 14 93 93 93 07 या मोबाईल नंबरवर जे फक्त तुम्ही 20 रुपये पे करा आणि स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला लगेच 1 मिनिटाच्या आत जी आहे ती PDF मिळून जाईल. बघा आता चौथा प्रश्न काय आहे. एका सांकेतिक भाषेत संडे हा शब्द USNDYA असा लिहितात, तर बघा मंडे हा शब्द कसा लिहाल असा प्रश्न आहे. तर बघा एक जे आहे सांकेतिक भाषेमध्ये संडे SUNDAY संडे हा जे शब्द आहे असा लिहितात USNDY असा लिहितात. तर बघा मंडे शब्द कसा लिहाल असा आहे MONDAY मंडे शब्द कसा लिहाल. तर बघा आपल्याला इथं काय लॉजिक लावलं आहे त्याच्यानुसार लावायचं आहे. बघा SU आहे तर इथं बघा पहिलं U घेतलं पुन्हा S घेतलं उलटं गेलं म्हणून आपण सुद्धा इथं पहिलं O घेऊ पुन्हा M घेऊ. पुन्हा बघा ND जशाच तसं आहे म्हणून सुद्धा आपण इथे ND घेऊन टाकू. आणि शेवटी काय आहे तर इकडलं Y इकडं आणि इकडलं A इकडं म्हणून आपण सुद्धा हे YA जशाच तसं घेऊन टाकू. आता बघा OMNDYA आहे का एक बार बघून घ्या. इथं OMNDYA बघा आहे पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा पाचवा प्रश्न. विद्यार्थी शाळा तर प्रश्न चिन्हाचा संबंध क्रीडांगण. तर बघा जर विद्यार्थी शाळेशी संबंधित असेल तर प्रश्न तर क्रीडांगणाशी कोण संबंधित असणार आहे असा प्रश्न आहे. तर बघा जर शाळेशी संबंधित विद्यार्थी असेल तर क्रीडांगणाशी जे संबंधित असणार आहे ते असणार आहे खेळाडू म्हणजेच पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा आता सहावा प्रश्न. बघा काय आहे प्रश्न. 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार होता तर 26 जानेवारी 2004 रोजी कोणता वार येईल. बघा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार होता तर 26 जानेवारी 2004 रोजी कोणता वार येईल. बघा जर तारीख दिली आणि त्याच तारखेचा जर वार परत एखाद्या वर्षी जर विचारला तर प्रत्येक वर्षी फक्त एक जे आहे एक वार प्लस करायचे आहे आपल्याला. तर बघा 2002 रोजी जर शनिवार असेल तर 3 रोजी काय असेल रविवार आणि 4 रोजी काय असणार आहे सोमवार. म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य तर काय आहे बघा सोमवार पर्याय क्रमांक अ. आता बघा इथे काही जणांना प्रश्न पडला असेल की 2004 हे तर लीप वर्ष आहे तर इथं लीप वर्ष असल्यावर 2 जे वार आहेत ते प्लस होतील. तर बघा इथं आपले 2 वार प्लस होणार नाहीत कारण बघा आपला जो महिना आहे तो महिना इथे जानेवारी आहे. कारण बघा लीप वर्ष म्हणजे फेब्रुवारी महिना येतो कारण आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आहेत लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात. बघा आता कारण इथं आपल्याला सोमवार येण्याचं असं कारण आहे की आपला जो महिना आहे तो फेब्रुवारीच्या अलीकडील महिना आहे त्यामुळे इथं लीप वर्षाचा काहीही संबंध येणार नाही. पुढे 7वा प्रश्न. राजनला एक बहीण आहे. राजनच्या भाचीच्या मामीची आई राजनची कोण आहे. तर बघा राजन आहे हा R म्हणजे राजन आणि राजनला एक बहीण आहे B म्हणजे राजनची बहीण समजा आपण. तर राजनला बहीण आहे. बघा राजनच्या भाचीची मामी म्हणजे कोण आहे राजनची पत्नी आहे राजनची पत्नी. तर बघा भाचीची मामीची आई म्हणजेच बघा राजनच्या भाचीच्या मामीची आई म्हणजेच बघा मामीची आई म्हणजे त्याच्या पत्नीची आहे राजनची कोण आहे तर त्याची सासू असणार आहे. लक्षामध्ये ठेवायचे त्याची सासू. पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 7वा प्रश्न. पुढे शेवटचा प्रश्न काय आहे बघून घ्या तुमच्यासाठी आहे. 5चा संबंध 30ची तर 7चा संबंध प्रश्नाची नाशी सोबत. तर बघा या प्रश्नाचे जे आहे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करून टाका. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.